ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांना ओळख चिन्हांचे वाटप. ठाणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या नगरसेवक ओळख चिन्हाचे वाटप महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद सदस्य असलेले बोधचिन्ह वाटप करण्यात येते. त्याप्रमाणे ठाणे महापालिका सदस्यांना ओळखपत्रासोबत नगरसेवक असे दर्शवणारे ओळख चिन्ह द्यावे अशी मागणी शिवसेना गटनेते पवन कदम यांनी पत्राद्वारे महापौरांकडे केली होती. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी याबाबत ठाणे महापालिकेतील सर्व सदस्यांना महापालिकेचे बोधचिन्ह असलेले ओळख चिन्ह देण्याबाबत आयुक्त सौरभराव यांना पत्र दिले होते. त्यानुसार आयुक्त सौरभराव यांनी तातडीने दखल घेत महापालिकेतील नगरसेवकांना बोधचिन्ह देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यानुसार आज सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या ओळख चिन्हाचे वाटप सर्व नगरसेवकांना महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते. गेले 3.5 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट होती. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेत नवीन नगरसेवकांची संख्या जास्त आहे. नगरसेवक हे कामानिमित्त सतत महापालिकेच्या मुख्यालयात तसेच प्रभाग समिती कार्यालयात जात असतात. शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या निमित्ताने ये-जा करताना सदस्यांची ओळख सुलभ व्हावी तसेच प्रशासकीय समन्वय अधिक प्रभावी होण्यासाठी महापालिकेचे बोधचिन्ह असलेले नगरसेवक ओळखचिन्ह उपयुक्त ठरणार असल्याचे शिवसेना गटनेते पवन कदम यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले होते. दरम्यान नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील प्रस्तावाची सूचना महापौरांना दिली होती. आज सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांना ओळख चिन्हाचे वाटप केल्याबद्दल सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभराव यांचे आभार मानले आहेत.